हॅलो गाईज, जय बाळूमामा. बाळूमामांच्या समाधीचे आणि मरगुबाई मातेचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पण रस्त्यातच हॉटेल रुक्मिणी पॅलेस समोर बाळूमामांची एवढी मोठी आणि भव्य मूर्ती दिसली ना की खरंच तिथून पुढे पाऊलच निघेना. मूर्तीचं रूप इतकं सुंदर, प्रसन्न आणि आकर्षक आहे की काही क्षण तिच्याकडे पाहतच राहावंसं वाटतं. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक भक्ताचं लक्ष त्या भव्य मूर्तीकडे आपोआपच वेधलं जातं. मग आम्ही सगळ्यांनी तिथे गाडी थांबवली आणि बाळूमामांच्या त्या सुंदर मूर्तीसमोर मनोभावे दर्शन घेतलं. मामांच्या चरणी भंडारा अर्पण केला आणि त्या क्षणाला मनापासून नमस्कार केला. सगळ्या फॅमिलीने मिळून तिथे खूप सारे फोटो आणि व्हिडिओज काढले. खरंच प्रवासात अचानक मिळालेला हा क्षण आमच्यासाठी कायमस्वरूपी आठवणीत राहणार आहे. बाळूमामांच्या दर्शनानंतर त्यांच्या या भव्य रूपाचं दर्शन झालं आणि मन पुन्हा एकदा भक्तीने भरून आलं. काही ठिकाणी आपण फक्त जात नाही तर त्या आठवणीची भक्ती आपल्याला थांबवून ठेवते. अगदी तसाच हा अनुभव होता. तुम्ही माझ्यासोबत या पूर्ण आदमापूरच्या प्रवासात सुरुवातीपासून शेवटपर्यंत जोडलेले आहात, त्यासाठी मनापासून धन्यवाद. तर या भागात एवढेच. भेटूयात मग आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही सुंदर आठवणी सोबत. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बाय.